अतिशय सुंदर असं नियोजन आहे. गाव काही फार मोठं, बरोबर आहे ना, फार मोठं गाव नाही ना सागर भाऊ, फार मोठं गाव नाही, गाव लहान आहे. पण लहान गाव असताना सुद्धा नियोजन अतिशय सुंदर, व्यवस्थित, हरिपाठामध्ये सुद्धा उपस्थिती छान आणि सर्व परमार्थाला अनुकूल अशा या गोष्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. भाग्यवान गाव आहे की आपण छोट्या गावामध्ये सुद्धा एवढ्या बहुसंख्येनं असलं पाहिजे उपस्थित. मला असं वाटते माणूस स्वतःच्या संसाराकरता जसा वेळ देतो, स्वतः करता वेळ देतो, हरकत नाही, दिलं पाहिजे. माझं तर एक वैयक्तिक मत असं आहे, माणसानं स्वतः करताही जगलं पाहिजे, स्वतःच्या संसाराकरताही जगलं पाहिजे. पण स्वतः करता आणि स्वतःच्या संसाराकरता जगता जगता 4 दिवस परमार्थाकरता सुद्धा जगलं पाहिजे परमार्थाकरता. आणि आपण बहुसंख्येनं या ठिकाणी बरेच गावामध्ये फार मोठं असते, पण आपण जर, मला असं वाटते, आयुष्यातले 7 दिवसही देवाच्या भजनाकरता देत नसू तर ज्ञानोबराय म्हणतात नाही तरी हीन पशु होणे, अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. ज्ञानोबराय म्हणतात जसे काय दगड पृथ्वीवर कमी आहेत काय, हेही फक्त दगडच आहेत, फक्त आकार वेगळा आहे. ज्ञानोबराय म्हणतात भगवंत करता, नाही तर कसं आहे, हर खुशी है लोगों के दामन में पर एक घड़ी के लिए वक्त नहीं, दिन रात दौड़ते दुनिया में जिंदगी के लिए वक्त नहीं, औरों की बात क्या करे खुद के लिए वक्त नहीं, आंखों में है नींद भरी पर सोने के लिए वक्त नहीं, दिल है गमों से भरा पर रोने के लिए वक्त नहीं, पैसे की दौड़ में ऐसा दौड़ा आदमी थकने के लिए वक्त नहीं, जिस मालिक ने इतना सारा वक्त दिया उस मालिक के लिए वक्त नहीं. मला असं वाटते त्या देवाकरताही जर आपल्याजवळ वेळ नसेल तर ज्ञानोबराय म्हणतात आपलं जीवन धिक्कारमय आहे. परमार्थाकरता वेळ दिला. आणि एक सांगू का, गावामध्ये सप्ताहाचं आयोजन असणं हा उत्सव सगळ्यांचा असते. तुम्ही बाकीचे सण पहा ना, बाकीचे उत्सव, बाकीचे सण सगळ्यांचे नसतात, काही महिलांचे असतात, काही पुरुषांचे असतात, पण गावामध्ये सप्ताह असणं हा उत्सव, हा सण सगळ्यांचा आहे. बरोबर आहे की नाही? हा सण सगळ्यांचा आहे. गावामध्ये म्हणजे हरतालिका असली तर हरतालिका सण कोणाचा असते? तीळ संक्रांत सण कोणाचा? वाना घ्यायला कोण जाते तुमच्या भागात? कोणाचा आहे? तीळ संक्रांत सण तुमचा आहे. वट सावित्री पौर्णिमा सण कोणाचा आहे? तुमचा आहे. पोळा कोणाचा सण आहे? पण गावामध्ये सप्ताह असणं हा सण सगळ्यांचा आहे. सप्ताह असणं, कारण या ठिकाणी काही असं बोर्ड नाही की या ठिकाणी तरुणांनी या, पुरुषांनी या ठिकाणी कोण या. यारे यारे लहान थोर जाती भजते नारी करावाली नार न लगे जीवा कमनाची. यारे यारे लहान थोर जाती भजते नारी करावाली नार न लगे जीवा सुंदर असं सप्ताहाचं नियोजन आहे. या सप्ताहामध्ये श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय गुरुबंधू नागेश महाराज आगलावे यांच्या सुंदर अशा वाणीतून आपण रामकथा श्रवण करत आहात. आपण भाग्यवान आहात. या कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित आहे. महाराष्ट्रातील नामवंत ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंजतो आहे, आमचे हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण आमचे वाशिमचे महाराज संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांचा मृदंग आमच्या भागामध्ये बरेच ठिकाणी येत असतात, हरिभक्त पारायण उमेश महाराज आहेत. आणि संपूर्ण पंचक्रोशीतील मंडळी, परिचित अपरिचित कदाचित सर्वांना एकदा विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांसमोर स्वजीवनाची परिपूर्णता सांगून, आवाज कमी ठेवा, संतांसमोर स्वजीवनाची परिपूर्णता सांगून संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. महाराज म्हणतात मी जन्माला आलो, माझ्या जन्माचं सार्थक झालं, कारण तुम्ही संतांनी सांभाळ केला. तुम्ही संतांनी सांभाळ केला, त्याचा परिणाम असा झाला की माझ्या जीवनातली भीती आणि चिंता या दोन्ही गोष्टी संपून गेल्या. तुम्ही संतांनी सांभाळ केल्यामुळे इच्छा पूर्ण होऊन जीवन कृतार्थ झालं. आणि तुम्ही संतांनी सांभाळ केल्यामुळे अख्ख्या जगावर सत्ता गाजवणारा काळ, महाराज म्हणतात माझ्यावर सत्ता गाजवू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, कारण तुम्ही सांभाळिले संती म्हणून. म्हणजे तुकोबाराय या अभंगामध्ये संतांसमोर स्वजीवनाचं वर्णन करतात. किंवा आपण या अभंगामध्ये आणखीही या अभंगाचं अशा पद्धतीनं चिंतन करू शकतो की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलताना स्वतःबद्दल बोलतात, पण मोठेपणा संतांचा वर्णन करून सांगतात. बोलताना स्वजीवनाबद्दल बोलतात. तुम्ही या अभंगाचे 4 चरण आहेत. किती चरण आहेत? 4 चरण आहेत. आवाज कमी ठेवा थोडा. अभंगाचे 4 चरण आहेत. 4 चरण.
या 4 चरणापैकी 3.5 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय स्वतःबद्दल बोलले आणि अर्ध्या चरणामध्ये फक्त संताबद्दल बोलले. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात माझ्या जन्माचं सार्थक झालं, स्वतःबद्दल बोलले. द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात माझ्या जीवनातली भीती चिंता निवारण झाली, स्वतःबद्दल बोलले. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात माझ्या इच्छा पूर्ण होऊन जीवन कृतार्थ झालं, स्वजीवनाबद्दल बोलले. चौथ्या चरणामध्ये म्हणतात काळही माझ्यावर सत्ता गाजवू शकत नाही, स्वतःबद्दल बोलले. फक्त संतांच्या बद्दल तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही संतांनी सांभाळ केला, एवढं पावचरण वापरलेलं आहे. जास्त या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जास्तीत जास्त स्वतःबद्दल जरी बोललेले असले तरी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मोठेपणा संताचा वर्णन करतात. तुम्ही म्हणाल का हो महाराज स्वतःबद्दल बोलावं आणि मोठेपणा दुसऱ्याचा वर्णन करावं, असं असते का? मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. असं व्यवहारातही उदाहरण आहे. मी तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण देतो. काय झालं, एक सामान्य व्यक्ती होता. एका सामान्य व्यक्तीचं एका मंत्र्याकडे काही काम थांबलेलं होतं. आता ते मंत्री त्याच्या परिचयाचे नसल्यामुळे ते काम करतील याची त्याला शाश्वती नव्हती. कारण गरीबाचं काम लवकर होत नाही, गरीबाचं काम होत नाही, हो लवकर होत नाही. इथं जर हवा असली, हवा एखादा कागद आहे तर तो कागद पुढे सरकेल की नाही सागर भाऊ? पुढे सरकेल, बरोबर आहे ना? आणि जर कागदावर वजन ठेवलं तर पुढे सरकेल का? तुम्ही नाही म्हणता, पण असे बरेच कागद की वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नाही आहेत ना असे कागद. म्हणजे गरीबाचा कागद पुढे सरकण्याकरता एक तर कागदावर वजन पाहिजे, एक तर नावाची हवा पाहिजे, म्हणजे माणसाची हवा पाहिजे. आता हा गरीब माणूस, याच्याजवळ कागदावर वजन ठेवण्याकरता काही नाही आणि त्याच्या नावाची हवा नाही. साधा गरीब बिचारा शेतकरी, साहेबाकडे अनेक दिवस झाले काम थांबलेलं होतं. काम तर झालं पाहिजे, पण हा हुशार होता, साधा होता पण हुशार होता. त्याने अशा व्यक्तीचा शोध घेतला की साहेब ज्याचा शब्द कधी खाली जाऊ देत नाही. हा अशा व्यक्तीजवळ गेला आणि त्याच्या जवळ हात जोडले, म्हणे तुम्ही जर या गरीबाकरता साहेबाशी 2 शब्द बोलले तर निश्चित साहेब माझं काम करतील. त्यालाही समोरच्याला दया आली. त्याने साहेबाकरता फक्त एवढी चिठ्ठी लिहिली की साहेब हा व्यक्ती माझ्या परिचयाचा आहे, कृपा करून याचं एवढं काम करून द्या. एवढी चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी याच्याजवळ दिली. याला सांगितलं तू फक्त एवढी चिठ्ठी ऑफिसला जाऊन दाखव. हा म्हणे फक्त एवढ्या चिठ्ठीवर काम होईल? हो म्हणे, तू फक्त चिठ्ठी दाखव तर सही. हा ऑफिसला गेला आणि ती चिठ्ठी दाखवता बरोबर याला बसण्याकरता खुर्ची आली. याला चहा विचारण्यात आला, नाश्ता विचारण्यात आलं, जेवण विचारण्यात आलं. साहेब जेव्हा ऑफिसला आले तेव्हा साहेबाच्या भेटीसाठी अनेक जण थांबलेले होते, पण याला जाता बरोबर साहेबांनी याची भेट घेतली, याचं म्हणणं ऐकून घेतलं, दुसऱ्या क्षणात काम मार्गावर लावलं. एवढंच नव्हे तर साहेबांना स्वतःच्या पीएला सांगितलं की याला आपल्या गाडीमध्ये याच्या घरपर्यंत सोडून दे. हा घरी आला, फ्रेश झाला, हातामध्ये चहाचा कप आहे, चेहरा प्रसन्न आहे. तेवढ्यामध्ये मित्र आला आणि मित्र म्हणते का रे गड्या, अपेक्षा नव्हती एवढे सीट आले म्हणून तर तू प्रसन्न, तू एवढा म्हणजे असा एवढा प्रसन्न का? तुझा एवढा चेहरा कसा काय प्रसन्न आहे? तो म्हणे काय आहे, खरं सांगू का म्हणे गड्या, खूप दिवस झाले काम थांबलेलं होतं साहेबाकडे, काम होत नव्हतं. साहेब ऑफिसला किती वेळेस जाऊन परत आलो. आता आहे का, माझा मुद्दा इथं आहे, लक्ष देईल त्याच्या लक्षात येईल. तो मित्राला म्हणते खरं सांगतो 6 महिने झाले काम थांबलेलं होतं, काम होत नव्हतं, पण मी अमुक माणसाची 2 बोटाची चिठ्ठी घेऊन साहेबाकडे गेलो तर ज्या ऑफिसमध्ये मला साधं बोलत नव्हतं, मला बसण्याकरता खुर्ची आली, मला चहा विचारण्यात आला, नाश्ता आला, जेवण विचारण्यात आलं, साहेबांना माझी भेट अगोदर घेतली, माझं म्हणणं ऐकून घेतलं, माझं काम केलं, मला घरपर्यंत सोडून दिलं. आता मी तुम्हाला विचारतो, त्यानं मित्राजवळ केलेलं जास्तीत जास्त वर्णन कोणाचं आहे? तो स्वतःबद्दल बोलला की नाही, मला चहा आला, मला नाश्ता आला, मला खुर्ची आली, माझं म्हणणं ऐकून घेतलं, माझं काम केलं, मला घरपर्यंत सोडलं. जास्त वर्णन कोणाचं आहे? स्वतःचं आहे. पण मी तुम्हाला विचारतो, त्याची व्यवस्था होण्याला आणि त्याचं काम होण्याला मूळ कारण कोण आहे? कोण आहे? जे चिठ्ठी देणारा व्यक्ती कारण आहे. तो चिठ्ठी देणारा व्यक्ती कारण आहे. थोडस लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. चिठ्ठी देणाऱ्या व्यक्तीचं वर्णन मित्राजवळ त्याने किती वेळेस केलं? फक्त एकदा केलं की मी अमुक माणसाची चिठ्ठी घेऊन गेलो, एकदाच केलं. नंतर पुढचं मित्राजवळ सगळं वर्णन कोणाचं केलं? स्वतःच. मला नाश्ता आला, मला चहा आला, मला हे आलं, पण हे सगळं होण्याला कारण ती चिठ्ठी आहे. त्यामुळे मित्राजवळ स्वतःबद्दल जरी बोललेला असला तरी त्यातून मोठेपणा हा त्याचा सिद्ध नाही होत, चिठ्ठी देणाऱ्या माणसाचा सिद्ध होतो. तसं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सगळं वर्णन स्वतःबद्दल बोलतात. माझ्या जन्माचं सार्थक झालं, माझी भीती चिंता निवारण झाली, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, मी कृतार्थ झालो, काळ माझ्यावर सत्ता गाजवू शकत नाही. पण का हो,
तुम्ही चिठ्ठी कोणती वापरली? तुकोबाराय म्हणतात तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही संतांनी सांभाळ केला. तुमची चिठ्ठी होती म्हणून खुर्ची आली, तुमची चिठ्ठी होती म्हणून चहा आला, नाश्ता आला, जेवण आलं, घरपर्यंत सोडून दिलं. तुम्ही सांभाळिले संती म्हणून आजी फल झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती म्हणून बहिणी रसली खंती, तुम्ही सांभाळिले संती म्हणून इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती म्हणून कृतार्थ झालो. या महाराज रामकृष्ण विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांनी, म्हणजे मला मुद्दा एवढा बोलायचा आहे की तुकोबाराय या अभंगामध्ये बोलताना स्वतःबद्दल बोलतात, पण मोठेपणा मात्र संताचं वर्णन करतात. तुकोबारायांना सांगायचं आहे, ज्या संतांच्या कृपेनं मी मोठा झालो, मी त्यांच्याविषयी कृतज्ञ नसून मी कृतज्ञ आहे हे सांगण्याकरता संतांसमोर स्वजीवनाचं वर्णन महाराज करतात. या अभंगातील जे शब्द आहेत ना, हे शब्द सर्व शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे साध्य प्राप्तीनंतरचे, ध्येय प्राप्तीनंतरचे शब्द आहेत. सर्व शब्द गाथ्यामध्ये अशी अनेक अभंग आहेत की त्यातून तुकोबारायांची परिपूर्णतम अवस्था आपल्याला दिसते. अशी अनेक अभंग आहेत. एका अभंगामध्ये महाराज म्हणतात ना, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा, उलटलिया धावा तृष्णेतियो, उलटलिया धावा तृष्णेतिया, उलटलिया धावा तृष्णेतिया, आम्हाला चिंतीने पावलो विसावा, उलटलिया धावा तृष्णेतिया, उलटलिया धावा तृष्णेतिया, पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा, आजी फल झाले साचे, आणि खुंटलिया धावा तृष्णेची, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते हे अभंग दोन्ही जवळ जवळ सेम आहे. या अभंगातील जे शब्द आहेत साध्य प्राप्तीनंतरचे, ध्येय प्राप्तीनंतरचे शब्द आहेत. तुकोबारांना विचारणार, महाराज असं कोणतं ध्येय आहे हो की ते ध्येय माणसानं प्राप्त केलं म्हणजे जीवनातली भीती चिंता जाऊन जीवन कृतार्थ होते? तुकोबारांनी एका शब्दात उत्तर दिलं. तुकोबाराय म्हणतात असं एकच ध्येय आहे, ते प्राप्त केलं म्हणजे जीवनातली भीती चिंता संपून जीवन कृतार्थ होते. ते ध्येय आहे पारमार्थिक ध्येय. माणसाच्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना, तर डोळ्यासमोर ध्येय असलं पाहिजे. ज्या माणसाच्या डोळ्यासमोर कोणतंच ध्येय नाही, त्याचं जीवन म्हणजे पत्ता नसलेलं पत्र आहे. समजा एखाद्याचा मुलगा पुण्याला राहत असला, वडिलांनी मुलाकरता पत्र लिहिलं, पूर्ण पत्र लिहिलं, पण वडील पत्रावर पत्ता टाकायची विसरले, ते पत्र पोस्टामध्ये टाकलं. शुभम भाऊ किती दिवसाला पोहोचेल ते पुण्याला पत्र? पोहोचणार नाही. का पोहोचणार नाही? पत्ताच नाही. पत्ता नसलेलं पत्र जसं कुठंच पोहोचू शकत नाही, तसं जीवनामध्ये कोणतंच ध्येय नसलेला माणूस आयुष्यात काहीच करू शकत नाही. कहा गए कहीं नहीं क्या लाया. तसे या जगामध्ये बरेच पत्र असे आहेत की जे इथं टाइमपास कर, तिथं टाइमपास कर, हे पत्ता नसलेले पत्रच आहेत. जीवनामध्ये अरे आपण माणूस आहे ना, डोळ्यासमोर ध्येय असलं पाहिजे. ज्या माणसाच्या डोळ्यासमोर ध्येय नाही ना, त्याचं जीवन म्हणजे गाढवासारखं जीवन आहे. तू म्हणाल नाही महाराज असं कसं बोलतात, ते गाढव हा माणूस काही ना काही फरक फक्त एवढाच करता येईल की ते 4 पायाचं गाढव हे. आता बाकी काय फरक करतात? माणसाच्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे. एकदा काय झालं, त्या अंबानी साहेबाला एकाने प्रश्न विचारला. अंबानी साहेबाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर काम करत होते, तुमच्याकडे पैसे नव्हते, तुम्ही गरीब होता, हा शब्द काढता बरोबर साहेबांनी त्याला थांबवलंय. थांब म्हणे, थांब. मी पेट्रोल पंपावर काम करत होतो हे म्हणणं तुझं बरोबर आहे, माझ्याकडे पैसे नव्हते हेही म्हणणं तुझं बरोबर आहे, पण मी गरीब होतो हे म्हणणं चुकीचं आहे. मग त्याने विचारलं का तुमच्याकडे पैसे नव्हते, म्हणजे याचा अर्थ तुम्ही गरीब नव्हता का? साहेबांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तू मला गरीब म्हणतं, हे गरीब म्हणणं चुकीचं आहे. मग त्यांनी विचारलं पैसा नसलेला माणूस जर या जगात गरीब नाही तर मग या जगात गरीब कोण आहे? त्यावेळेला त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणायला लागले पैसा नसलेल्या माणसापेक्षाही जीवनामध्ये कोणतंच ध्येय नसलेला माणूस जगाच्या पाठीवर गरीब आहे.
एखाद्याकडे पैसा नाही म्हणून कोणाला गरीब म्हणता येणार नाही, एखाद्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून कोणाला श्रीमंतही म्हणता येणार नाही. कारण काही काही लोकांकडे एवढा पैसा आहे की त्यांच्या 11 पिढ्या जाग्यावर बसून खातील एवढा पैसा आहे, पण ते त्या पैशाचा उपयोग देव देश धर्माकरता द्या सोडून महाराज स्वतः करताही करत नाही. चिमूटभर तंबाखू आयुष्यभर दुसरे मागून खाणार लोक आहेत. त्याला कोणाजवळची चालते आणि कोणाची हातची चालते. मग यायला या जगाकडे पाहिलं ना की असा कधी कधी मनात प्रश्न उभा राहते की या जगात खरा श्रीमंत कोण आहे. असा अरे जो भूमिहीन आहे तो धर्म कार्यालय 500 रुपये एका मिनिटात काढून देते, ज्याला महिन्याला 2 लाख रुपये पगार आहे त्याची वर्गणी 100 रुपये असते. मग श्रीमंत कोण आहे. एका श्रीमंत बाईच्या मुलाचं लग्न, ते मोलकरीणला साडी देण्यासाठी साडी खरेदी करताना दुकानदाराला म्हणते मोलकरीणला साडी भेट द्यायची आहे, हलक्यातली दाखव म्हणे जरा. आणि इकडे मोलकरीण विचार करते आयुष्यभर मी ज्या घरावर पोट भरलं त्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, खाली हात जाणं बरोबर नाही, आपण काहीतरी नेलं पाहिजे. मोलकरीण दुकानदाराला म्हणते माझ्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, तुझ्या दुकानातली चांगली भारीतली भारी साडी दाखव. मी तुम्हाला विचारतो श्रीमंत कोण आहे, मालकीन का मोलकरीण. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा असलेला माणूस श्रीमंत असतो असं नाही, तर ज्याने आपल्या पैशाचा उपयोग देव देश धर्माकरता केला तो जगाच्या पाठीवर श्रीमंत आहे, तो श्रीमंत आहे. आणखी बोलू का एक वाक्य. अरे जो स्वतःच्या मुलाच्या लग्नात 1 लाखाचा डिझाईन 50,000चे फटाके फोडते ना, तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत नाही. जो गोरगरीब आणि अनाथ मुलांना आपल्या पोटाशी धरून त्यांना शिक्षण देऊन डॉक्टर इंजिनियर वकील बनवतात त्या सिंधुताई सपकाळ जगातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत होत्या, त्या श्रीमंत होत्या. अरे कोणी एखादा मोठ्या बंगल्यामध्ये राहतो तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत नाही. जो आपल्या बंगल्यासारखा आपल्या शेजारच्याचाही बंगला व्हावा हा या सद्विचार अंतःकरणात ठेवणारा माणूस जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. 4 भिंतीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून रोज श्रीखंड गुलाबजाम खाणाऱ्या श्रीमंतापेक्षा झोपडीत बसून आपल्या भाकरीतली अर्धी भाकर उपवाशी माणसाला देणारा शेतकरी जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. आणखी एका एसीच्या रूम मध्ये बसून भ्रष्टाचाराने एका सहीचे लाखो रुपये कमावणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा उन्हातानात कष्टाने राबून 300 रुपये रोज कमावणारा मजूर जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. आणि माफी मागून एक वाक्य बोलतो, माफी मागून बोलतो. सरकारी महिना 50,000 रुपये असताना सुद्धा जो गरीब शेतकऱ्याजवळून 10 रुपयाची लाच घेते ना, त्यापेक्षा रोडवरचा भीक मागणारा भिकारी श्रीमंत आहे हो. म्हणून पैसा असलेला माणूस श्रीमंत असतो असं नाही, तर ज्याने आपल्या श्रीमंतीचा उपयोग देव देश धर्माकरता केला तो जगाच्या पाठीवर श्रीमंत आहे. आणि या जगातला सगळ्यात गरीब कोण आहे. या जगातला सगळ्यात गरीब तो आहे की ज्या माणसाच्या डोळ्यासमोर कोणतंच ध्येय नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्ही पहा ही गरिबी आजच्या 80% तरुणाकडे आहे, कारण डोळ्यासमोर ध्येय नाही. ध्येय असलं पाहिजे ना. एखाद्याला काही आजचे तर काही मुलं तर तुम्ही कायम मोबाईलवर असतात. एखाद्याला म्हणा कार्य एवढा, तो म्हणते मला दुसरं काय करू, बरं आहे टाइमपास. म्हणजे कधी कधी असं वाटतं की याला एवढा टाइम नको होता पण देवाना काय. अरे वेळ आहे तोपर्यंत जीवनातलं साध्य प्राप्त, कारण एकदा वेळ गेली की तशी वेळ आयुष्यात परत मिळणे शक्य. कहते हैं ना वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, लेकिन जिंदगी नहीं मिलती वक्त बदलने के लिए. आयुष्य बदलवण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलवण्यासाठी आयुष्य सर्वांना मिळत नाही. म्हणून महाराज म्हणतात वेळेचा सदुपयोग करा आणि जीवनातलं ध्येय प्राप्त करा. पण मुद्दा आहे का, कोणतंही ध्येय प्राप्त करून जीवनाची परिपूर्णता होत नाही. जीवनाचं अंतिम साध्य काय आहे, जन्माची सार्थकता कशामध्ये आहे. विठ्ठलाची एक देवाच्या प्राप्तीमध्ये मनुष्य जीवनाची सार्थकता आहे. पण पुढचं वाक्य आहे का, ती देवाची प्राप्ती जगाच्या पाठीवर स्वबळावर कोणाला झाली नाही. देवाच्या प्राप्ती करता महत्वाची आहे धरावे संताचे ते पाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे. ऐसे वेद देती ग्वाही, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही.
संताला सोडून देवाची प्राप्ती नाही, देवाच्या प्राप्तीशिवाय मनुष्य जीवनाची सार्थकता नाही. मनुष्य जीवनाची सार्थकता करायची असेल तर देवाची प्राप्ती महत्वाची आहे आणि देवाच्या प्राप्ती करता संतांची कृपा महत्वाची आहे. तुकोबराय भक्ती मार्गाने चालत होते, नामरूपी साधना करत होते, पण अजून तुकोबरायांचा स्वीकार, अंगीकार, सांभाळ संतांनी केलेला नव्हता. पण एक दिवस सापडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेवेला कर. तुकोबरायच्या जीवनाचा सांभाळ, स्वीकार, अंगीकार संतांनी केला. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, मी आतापर्यंत अनंत जन्म घेऊन जन्माला आलो, अनंत जन्म घेऊन अनंत साधना केल्या, त्या साधनेचं खरं फल आज झालं. त्यामुळे माझ्या जन्माचं सार्थक झालं. अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो ताते 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 जन्मालो जन्मालो ताते जन्मालो ताते जन्मालो ताते जन्मालो ताते जन्मालो ताते जन्मालो आजी फळ झाले साते आजी फळ झाले साते आजी फळ झाले साते आजी फळ झाले साते झाले साते तुम्ही सांभाळी रे जगती तुम्ही सांभाळी रे जगती तुम्ही सांभाळी रे तुम्ही सांभाळी रे जगती तुम्ही सांभाळी रे जगती आज फळ झाले साते आज फळ झाले साते आज फळ झाले साते तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळी रे वा, छान. तुकोबराय म्हणतात, मी जन्माला आलो, माझ्या जन्माचं सार्थक. तुकोबरायांना विचारा ना, का हो तुकोबराय, तुमच्या जन्माचं सार्थक झालं, आमच्या जन्माचं सार्थक का होत नाही? तुकोबराय काय केलं म्हणजे जन्म सार्थकी होतो? तुकोबरायांनी सोपी उत्तर दिलं. तुकोबराय म्हणतात, काय आहे, जी वस्तू ज्याच्याकरता मिळाली, तुम्ही ते त्याच्याकरता वापरली तर त्या वस्तूची सार्थकता असते, आणि नको त्या ठिकाणी वापरली तर वस्तू वाया जाते. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या घरामध्ये दूध आहे ते दूध वासराला पिऊ दिलं तरी दूध सार्थकी लागलं, डेअरीला दिलं तर संसाराला 2 पैशाची मदत होते, दूध सार्थकी लागेल. एखाद्या उपवासी माणसाला दिलं तर पुण्य होईल, दुधाची सार्थकता आहे. घरी मुलांना पिऊ दिलं तर पोरं चांगले धडधाकड होतील. कुलदीप महाराज, पोरं चांगले धडधाकड होतील, दुधाची सार्थकता आहे. पण त्या बाईनं यातलं काहीच नाही केलं. त्या बाईनं ते दूध एका गंजामध्ये टाकलं, तो गंज चुलीवर ठेवला, खालून मोठा जाळ लावला आणि शेजारींच्या घरी गप्पा मारत बसली. त्या दुधानं विचार केला, ज्याच्या घरी राहण्यात आपली काही इज्जत नाही त्याच्या घरी राहण्यापेक्षा आज. त्याला राग आला आणि त्याने गंजातून खाले चुलीमध्ये उडी टाकली. म्हणजे ते दूध काय तुमच्या भागात काय म्हणतात, त्याला उतू गेलं म्हणतात ना. ज्ञानोबारांनी सुद्धा काय म्हटलं, उतू 12व्या शतकात, ना दूध वाढीता ठाव पावे ते उतूनी जाय स्वभावे. ज्ञानोबाराय म्हणतात, ते दूध ज्याच्या करता होतं, वासराला पिऊ दिलं असतं सार्थकी लागलं असतं, मुलांना दिलं असतं सार्थकी लागलं असतं, डेअरीला दिलं असतं तरी सार्थकी लागलं असतं, पण ते नको त्या ठिकाणी गेल्यामुळे ते वाया गेलं. तसा हा नरदेह ज्याच्या करता मिळाला, त्या करता वापरला तर सार्थकी लागतो, आणि व्यसनामध्ये घालवला तर वाया जातो.
नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणतात मी ज्याच्या करता जगायला पाहिजे मी त्या करता जगलो, म्हणून मला जगलेल्या आयुष्याचा आनंद वाटते. माणसाला जगलेल्या आयुष्याचा आनंद वाटायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मी जे जगलो ना पाठीमागे पाहिलं की मला आनंद वाटते. माणसाला आनंद वाटायला पाहिजे. काही लोक असं जीवन जगतात की त्या जगण्याचा आनंद त्यांनाही वाटत नाही, घरातलेही वाटत नाही, गावातलेही वाटत नाही. अख्खं गाव वाट पाहिजे की हा पुऱ्या गावाला त्रास असते काही लोकांचा. नाही हो, खरंच असते त्रास. 100 वर्षाचं आयुष्य आहे महाराज, एवढं सुंदर जगावं ना. कहते हैं ना मिलो किसी से ऐसे जिंदगी भर की पहचान बन जाए, पड़े कदम जमी पर ऐसे लोगों के दिल पर निशान बन जाए. अरे जीने को तो यहाँ हर कोई जी लेता है, लेकिन जियो जिंदगी ऐसे औरों के लब की मुस्कान बन जाए. आपण एक हृदय घेऊन जन्माला आलो, एक हृदय घेऊन जन्माला आलो, पण जाताना लाखो हृदयात ज्याला जागा करून जाता आलं ना तो जीवन जगला. जगलेल्या आयुष्याचं कौतुक ज्याला वाटते तो जीवन जगला. तुकोबाराय म्हणतात मला कौतुक वाटते, कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे ते. महाराज म्हणतात मला कौतुक वाटते, कौतुक वाट. बऱ्याच लोकांना जगलेल्या आयुष्याबद्दल हळहळ वाटते बरं. 70-80 वर्षाचं वय झालं, असे सुंदर लहान लहान टाळकरी पाहिले की मग बऱ्याच लोकांना वाटते की खरंच आपण पहिले ज्ञानोबाराच्या सोहळ्यात गेलो असतो, आयुष्यात एक तरी वारी केली असती तर बरं झालं असतं. पण आता विचार करून फायदा नसते, कारण आता बसल्या जागेवरून उठवत नसते. कारण प्रत्येक गोष्टीचा एक ठरलेला काळ असतो, प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. समजा एखाद्या माणसाने जर 70-80व्या वर्षी जर 5 मजली इमारत बांधायची ठरवली, काय होईल? वर्षी श्राद्ध वास्तुशांती दोन्ही कीर्तन एकाच दिवशी. कर्तृत्व माणसाच्या हाती असते, भोक्तृत्व माणसाच्या हाती नसते. एका माणसाला गोड पदार्थ खूप आवडायचे, त्याला वाटलं स्वतःचा साखर कारखाना असला पाहिजे, स्वतःचा कारखाना उभा केला. कारखाना उभा राहिला, ज्या दिवशी कारखान्याचं उद्घाटन, याले चक्कर आले, खाली पडला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनं चेकअप केलं आणि सांगितलं तुम्हाला शुगर आहे आजपासून. साखर कारखाना उभा करणं याची हाती आहे, पण उपभोग घेणं हाती आहे काय? एका माणसाला वाटायचं आपला बंगला असला पाहिजे, बंगल्यासाठी पैसे लागतात म्हणून कुठं दान धर्म केला नाही, तीर्थयात्रा केली नाही, काही नाही. पैसा पैसा करता करता पैसा गोळा केला आणि आयुष्याच्या 75व्या वर्षी त्याने बंगला बांधायला सुरुवात केली. काही वर्षात त्या ठिकाणी 5 कोटीचा बंगला उभा राहिला, पण त्या बंगल्याचा उपभोग घेण्यासाठी त्याच्या इंद्रियांनी तोपर्यंत साथ सोडली होती. एवढा शाही बंगला होता, पण त्याला त्याचा उपभोग घेता आला नाही. शेवटी मृत्यू झाला आणि आयुष्यभर पैसा गोळा केला, पैशातून बंगला उभा केला. मेल्यावर मात्र 7 तासात नातेवाईकांनी घरातून बाहेर काढला. बंगल्यात झोपायला त्याला मास्टर बेडरूम, लुसलुशीत गादी, सुंदर बेडशीट होतं, पण मेल्यावर मात्र त्याच्या नशिबी जुनी पुराणी लोखंडी खाटण फाटकं बेडशीट होतं. बंगल्यात आंघोळीला 5 लाखाचा किती लाखाचा बाथरूम? 5 लाखाचा काय? फक्त बाथरूम. त्या टब बाथरूम, गरम पाण्याचा शावर, साबण, शॅम्पू, चारी बाजूने आरशे, महागडी बाथरूम होती. तरी शेवटच्या आंघोळीचं पाणी तापलं उघड्यावर, पण शेवटची आंघोळ झाली रस्त्यावर. गावातलं कोणी असं म्हटलं नाही भाऊची आंघोळ शावर खाली होऊन जाऊ द्या, नाही म्हटलं. दारात 50 लाखाची गाडी उभी होती, पण असं कोणी म्हटलं नाही आयुष्यभर ज्या गाडीत फिरला त्या गाडीत स्मशानापर्यंत घेऊन जाऊ, नाही म्हटलं. कारण या सृष्टीचा ठरलेला नियम आहे, राजा असो का रंक असो, गरीब असो का श्रीमंत, सर्वांची एकसारखीच वारी. 4च खांदे करीन एकच मडके धरी. फक्त फरक एवढा आहे, कोणाला चंदन भेटते, कोणाला निम भेटते, कोणाला तूप भेटते, कोणाला रॉकेल भेटते, पण शेवटी जीवनाची होते राख. आणि त्या राखेचा रंगही असा एका श्रीमंत मेलान सोनं झालं नाही, सगळ्यांच्या जीवनाची होते राख. राखेचा रंगही एकच असतो. माझा मुद्दा ऐका, मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, आपल्या अनमोल जीवनाचं रूपांतर अशा राखेत होण्याआधी प्रत्येक गावातल्या तरुणाने गावाकरता एक तरी काम असं करा की गावातल्या भविष्यातल्या पुढच्या पिढीनं म्हटलं पाहिजे, नाही हो आमच्या गावात ती व्यक्ती होऊन गेली ज्याने गावाकरता हे चांगले कामं केली. आमच्या गावात ती व्यक्ती होती पारमार्थिक कामामध्ये पुढे असायची. आमच्या गावात ती व्यक्ती होती गरिबाच्या सुखादुखामध्ये धावून जायची. आमच्या गावात ती व्यक्ती होती गरिबाचा मुलगा हुशार असेल ना त्याला मदत करायची. मला असं वाटते हे शब्द ज्या माणसाबद्दल निघत असतील ना तो जीवन जगला, तो जीवन जगला. अरे एखाद्याने आयुष्यात पैसा भरपूर मिळवला म्हणून त्याच्या जन्माचं सार्थक झालं नाही म्हणता येणार. पैशाला ठराविक रेषेपर्यंत महत्व आहे. पैसा, माझं वाक्य परत ऐका, जीवनामध्ये पैसा महत्वाचा नाही असं मी म्हणणार नाही. पैसा मला सांगा, मी तुम्हाला उदाहरण देतो. स्वयंपाकामध्ये मीठ महत्वाचं आहे का महिला मंडळी? स्वयंपाकामध्ये मीठ टाकलं नाही तर स्वयंपाक गोड लागेल का? म्हणजे मीठ टाकावं लागतं, म्हणजे मिठाने स्वयंपाक गोड होतो. मग थैल्याच्या थैल्या टाकला तर नाही चालणार, बरोबर आहे ना? मिठाने स्वयंपाक जरी चांगला होत असला तरी थैल्याच्या थैल्या टाकून मग किती असलं पाहिजे स्वयंपाकात मीठ? उत्तर आहे योग्य प्रमाणात असलं पाहिजे. तसं जीवनामध्ये पैसाही कहते हैं ना, पैसा नमक की तरह है जो जरूरत से ज्यादा हो तो जिंदगी का स्वाद बिगाड़ देता है. इतिहास में आपको कई ऐसे उदाहरण मिल जाएंगे जिनके पास पैसा तो बेशुमार था मगर फिर भी वो मरे तो उनके पास रोने वाला भी कोई नहीं था.
म्हणून तर आमचा इतिहास सांगते ना आम्हाला की पैसा आला की उन्मत्त हो. बरेच लोकांजवळ पैसा आला की अशी त्यांना असं वाटतं की आपल्याला गावाशी काहीच काम नाही, पण आमचा इतिहास सांगते की पैसा आला की उन्मत्त होऊ नका. कारण 100 पोराचा बाप आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला आणि माझे तुकोबराय साध्या झोपडीमध्ये राहायचे तरी त्यांना घ्यायला जगाचा बाप विमान घेऊन आला. म्हणून पैसा मिळवला म्हणून जन्माची सार्थकता झाली म्हणता येणार नाही. का हो, एखाद्याने मोठा बंगला बांधला जन्माची सार्थकता नाही म्हणता येणार. घराचं काय महाराज, आज ज्या घरामध्ये आपण राहतो उद्या त्या घरामध्ये आपण असूच असं काही नाही. आपल्या जागी फक्त आपला 1/1.5चा काय असेल, तोही मुलगा चांगला असला नाहीतर तेही विसरा. तो फोटोही कायम राहील का? तो फोटोही कायम राहणार नाही. काही दिवसानं तो फोटोही खाली पडीन फक्त खिळा राहील, काही दिवसानं तो खिळाही खाली पडीन फक्त छिद्र राहील. कोणाच्या घरात मी तुमच्याशी बोलतोय, कोणाच्या घरात? आपल्याच घरात आपल्याच नावाचं काय राहील, फक्त छिद्र राहील. आता वाक्य आहे का, आपल्या अनमोल जीवनाचं रूपांतर अशा छिद्र्यात होण्याआधी ज्या माणसाने आपल्या जीवनाचं रूपांतर उत्सवात केलं त्या माणसाच्या जन्माचं सार्थक झालं. आणि माझ्या तुकोबरायाच्या जीवनाचा सांभाळ संतांनी केल्यामुळे तुकोबरायाच्या जीवनाचं रूपांतर बीजोत्सवात झालं. म्हणून तुकोबराय म्हणू शकतील आजी फल झाले साचे. पण का हो तुकोबराय, हे सगळं तुम्ही तुमच्या स्वबळावर केलं का? महाराज म्हणतात छे छे, मी काहीच नाही केलं, हे सगळं तुम्ही सांभाळ केला म्हणून. तुम्ही सांभाळिले संते, 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 सुंदर चाल झाली की टाळी वाजवत जा तुम्ही. तुम्हाला असं वाटलं की हे चाल सुंदर आहे तर त्यांना प्रतिसाद देत जा. यांनी खूप मोठी साधना केलेली असते बरं. आळंदीमध्ये जसा आम्ही अभ्यास करण्याकरता असतो तसं यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे. यांनी सुद्धा इंद्रायणीच्या घाटावर रात्र ज्या थंडीमध्ये तुम्ही 2-2 घोंगडी घेऊन झोपलेला असता त्या थंडीमध्ये मृदंग वाजवण्याकरता रात्रभर बोट फुटलेली असतात. यांना जर असं वाटलं की तुमच्या यांच्या बोलण्यात काहीतरी पॉईंट वाटला टाळी देत जा. यांच्या चाली मला असं वाटलं की छान चाल झाली असं मनाला असं वाटलं टाळी. तुम्ही जर टाळी नाही देसाल ना यांची छान चाल होऊन ते कसं होईल सांगू का मी. कालिदासाले देवी प्रसन्न झाली. कालिदासाले मांग कालिदासा काय पाहिजे. कालिदास म्हणायला लागले माते काहीच नाही पाहिजे. नाही नाही मांग माझी इच्छा आहे. कालिदास खूप मोठे कवी होते बरं. मांग काय पाहिजे. कालिदास म्हणायला लागले माते एकच वरदान दे. ज्या लोकांना गुणाची किंमत नाही त्यांच्या समोर गुण प्रगट करण्याची संधी आयुष्यात कधी येऊ नको देऊ. तुमच्या लक्षात नाही आलं काय. म्हणून मग टाळी वाजवत जा.
विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. थोडक्यात बोलतो मी, संत ज्या दिवशी आपल्या जीवनाचा सांभाळ करतील ना, माझं वाक्य फार लक्ष देऊ नये का, मी थोडक्यात बोलून पुढे जातो. संत ज्या दिवशी आपल्या जीवनाचा सांभाळ करतील, स्वीकार करतील, अंगीकार करतील, तुमचं जीवन त्याच्या अगोदर कसंही असू द्या, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल संत ज्या दिवशी आपल्या जीवनाचा सांभाळ करतील, आपलं जीवन कसंही असू द्या, निश्चित आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं जीवन कसंही असू द्या. मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. काय झालं, एक साधू रस्त्याने चालत होते, त्यांना तहान लागली, समोर एका कुंभाराचं घर होतं. लक्ष देऊ नये का, एक साधू रस्त्याने चालत होते, त्यांना तहान लागली, समोर एका कुंभाराचं घर होतं. साधूने पाणी मागितलं, कुंभाराने आदरपूर्वक आणून साधूला पाणी दिलं. साधू पाणी पिल्यानंतर साधू तिथून निघणार, पण जात असताना साधूची नजर त्या कुंभाराच्या अंगणामध्ये ठेवलेल्या एका मडक्याकडे गेली आणि साधूने विचारलं, का रे बाबा, हे मडकं तू असं एकटं बाजूला का ठेवलेलं आहे? त्यावेळेला कुंभाराने सांगितलं, महाराज, ते मडकं खराब आहे, त्याला गळती आहे, ते बाजूला ठेवलेलं आहे. मग साधू म्हणायला लागले, एक काम कर ना, ते मडकं तू मला दे ना. कुंभार म्हणायला लागला, महाराज, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चांगलं घेऊन जा, ते खराब कशाला नेता, मी तुम्हाला चांगलं देतो ना. साधू म्हणायला लागले, नाही, मला हेच मडकं पाहिजे. कुंभाराने म्हणाला, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. कुंभाराने ते मडकं साधू जवळ दिलं. साधूने ते मडकं घेतलं, स्वच्छ धुतलं आणि स्वच्छ देऊन मंदिरामध्ये शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती बांधून ठेवलं. पाणी टाकलं वरून, आणि गंमत अशी झाली, त्याला गळती असल्यामुळे बरोबर त्यातला थेंब 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 शिवपिंडीवरती पडत होता. लोक मंदिरामध्ये दर्शनाला आले आणि शिवपिंडीचं दर्शन केलं की लोक त्या मडक्यालाही हात जोडायचे आणि लोक म्हणायचे की, बाबा रे, आम्ही फक्त मंदिरापुरते दर्शनापुरते मंदिरामध्ये येतो, पण तू भगवंताची सेवा अखंड करत आहेस, तुलाही आमचा नमस्कार असो. लोक त्या मडक्यालाही हात जोडायचे. माझा दृष्टांत संपला. मला मुद्दा एवढा बोलायचा आहे की साधूची नजर जाण्या अगोदर मडकं कसं पडलेलं होतं, निरुपयोगी म्हणून पडलेलं होतं. पण निरुपयोगी म्हणून पडलेल्या मडक्याचा स्वीकार साधूने केल्यानंतर ते मडकं देवाची सेवा करू लागलं आणि जगाला वंदनीय झालं. मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, निर्जीव मडक्याचा स्वीकार साधूने केल्यानंतर जर ते मडकं जगाला वंदनीय होत असेल, आपण जिवंत माणसं आहे, आपला स्वीकार श्री संत वासुदेव महाराजांनी केल्यानंतर आपल्या जीवनाची सार्थकता का होणार नाही? साधू ज्या दिवशी आपल्या जीवनाचा स्वीकार करतील ना, आपलं जीवन निश्चित. तुकोबाराय म्हणतात, माझा सांभाळ केला ना, तो दिवस मी आयुष्य सगळे दिवस विसरेल, पण तो दिवस मी कधी विसरणार नाही. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरु केला अंगीकार तुका भजे, केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका भजे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. महाराज म्हणतात, तो दिवस मी आयुष्यातला सगळे. बरं झालं काय हो तुकोबाराय त्या दिवसापासून? महाराज म्हणतात, त्या दिवसापासून, ज्या दिवशी साधूने स्वीकार केला, अंगीकार केला, सांभाळ केला, त्या दिवसापासून भय निरसली खंती. माझ्या जीवनातली भीती आणि चिंता, खंत, हे दोन्हीही गोष्टी माझ्या जीवनातल्या संपून गेल्या. माझ्या जीवनातली जगाच्या ठिकाणी भीती असेल महाराज म्हणतात, पण माझ्या ठिकाणी भीती नाही. या जगामध्ये सर्वांच्या ठिकाणी भीती सांगितलेली आहे. माणूस असो का पशु असो, देवाने सर्वांच्या, कसं आहे, देवानं सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या ठिकाणी नाही दिल्या, पण काही गोष्टी सगळ्यांच्या ठिकाणी दिल्या. तुम्ही पहा, देवानं काही गोष्टी फक्त पशुजोड दिल्या. ज्ञानोबराय म्हणतात, सलिली पै जैसे एक वहुनी मिनले असे, निवडोनी राजहंस वेगळे की जे. ज्ञानोबराय म्हणतात, दूध आणि पाणी जर एकत्र असेल तर ते वेगळं करण्याची कला जगाच्या पाठीवर देवानं फक्त राजहंसाजोड दिली, माणसाजोड दिली नाही. विष आणि पाणी जर एकत्र असेल तर ते ओळखण्याची कला जगाच्या पाठीवर कोणाजवळ आहे? फक्त गाढवाजवळ आहे. काय? विष आणि पाणी एकत्र असेल तर ते ओळखण्याची कला फक्त गाढवाजवळ आहे. गाढवाजवळ एक गुण चांगला दिला बरं देवानं. गाढव विषयुक्त पाणी ओळखते,
विषयुक्त पाणी ओळखण्याची कला देवानं गाढवाजवळ दिली. एक गुण का होईना पण दिला की नाही देवानं. आणि एखादा पोरगा काहीच कामाचा नसला की आपण त्याला सहज म्हणतो, लेका तू काहीच कामाचा नाही, तू अगदी गाढव आहे, पण त्याला गाढव नका म्हणत जाऊ. त्याला गाढव म्हणजे गाढवाचा अपमान आहे. देवानं गाढवाजवळ एक गुण चांगला दिला. कोणता? गाढव विषयुक्त पाणी कधी पित नाही, कधीच नाही. कारण गाढवालेही समजते काय पिलं पाहिजे आणि काय नाही पिलं पाहिजे, काय पिण्यायोग्य आहे, काय पिण्यायोग्य नाही, हे कोणाला समजते? हे गाढवालेही जर समजत असेल, हे एका गाढवाले जर समजत असेल, तर दोन पायाचे हात, बाहुल्य मनुष्य देही, तर समजायला पाहिजे माणसाले. आणि ज्यांना समजत नसेल त्याच्यापेक्षा गाढव बरे. देवानं काही गोष्टी फक्त पशुजोड दिल्या. देवानं काही गोष्टी बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे फक्त माणसाजोड दिल्या. पण 4 गोष्टी देवानं, भागवतामध्ये श्लोक आहे, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य येतात पशुभिही नराणाम. 4 गोष्टी माणूस असो का पशु असो देवानं समान दिल्या. पहिली गोष्ट आहे आहार. आहार म्हणजे भूक. मला सांगा, भूक माणसाला लागते का भूक कुत्र्याला लागते? दोघांनाही लागते की काही फरक आहे का? फक्त फरक एवढा आहे, कुत्र्याला भूक लागली तर कुत्रा मालकासमोर येऊन शेपूट हलवतो, आणि मालकाला भूक लागली तर मालक मालकीनी समोर जाऊन ताट वाढून मागतो. नाही, तुम्ही वेगळा अर्थ नका घेऊ, तुम्ही श्रोते चाणाक्ष आहे, पुढचं लगेच विचार करून टाकता. मालक, मला सांगायचं आहे, मालक ताट वाढवून मागतो, मला असं म्हणायचं आहे. आहार देवानं माणसाजवळही दिला आणि पशुजवळही दिला. पुढची गोष्ट सांगितली, भय नावाचा मनोविकार माणसाजवळही आहे, पशुजवळही आहे. कुत्र्याच्या जीवनात भीती आहे, माणसाच्या जीवनात भीती आहे. मग तो वाघ काय असे ना, भीती वाघाच्याही ठिकाणी आहे. उमेश महाराज बरोबर आहे की नाही? भीती कुत्र्याच्याही जीवनात आहे, भीती माणसाची. फक्त फरक एवढा आहे, मालकाच्या हातात काठी दिसली की कुत्र्याला भीती वाटते, आणि मालकिनीच्या हातात लाटणं दिसलं की. त्या भर्तृहरींचा एक श्लोक आहे, भर्तृहरींचा एक श्लोक आहे, भोगे रोगे भयम कुलेच्युती भयम वीतेनुपालात भयम माने दैन्य भयम बले रिपू भयम शास्त्रेवाद भयम तपेंद्रिय भयम काय कृतांतात भयम सर्व वस्तू भयान्वितम भवितृणाम वैराग्यमेवा भयम. भर्तृहरी म्हणतात, 9 प्रकारच्या भीतीने जग व्यापलेलं आहे, पण 9ही प्रकारची भीती माझ्या जीवनातली तुकोबाराय म्हणतात संपली. भोगे रोगे भयम, मी प्रमाणाच्या भाषेत बोलून पुढे चालतो. भोगे रोगे भयम भीती संपली, कारण संतांच्या कृपेनं युक्त आहार विहार हे कळालं, आणि भोगाच्या ठिकाणी रोगाची भीती असते, आमचा भोगच शुद्ध झाल्यामुळे रोगाची भीती संपली. दुसरी आहे कुलेच्युती भयम, पतनाची भीती, पतन त्याचं होते ज्याचं पाप असते, आणि महाराज म्हणतात संतांच्या कृपेनं आम्ही झालो अग्निरूप, लागून निधी पाप पुण्य अंगा, पापही नाही त्याच्यामुळे पतन कसलं आलं, हेही भीती आमच्या जीवनातली संपली. पुढची आहे माने दैन्य भयम, अपमानाची भीती, महाराज म्हणतात हेही संपली, कारण मानदंब चेष्टा हे तो सुकराची विष्ठा संतांच्या कृपेने कळालं. बलेरिपू भयम भीती संपली, कारण बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. रूपे जराया भयम भीती संपली आमच्या जीवनातली, कारण संतांच्या कृपेने कळालं देह जाईल जाईल, त्यामुळे या देहाविषयी असणारी ममत्वाची भावना संपली, म्हणून हेही भीती संपली. आणि शेवटची आहे काळाची भीती. या जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनात काळाची भीती आहे, कारण प्रत्येकाला आया है सो जाएगा राजा रंक फकीर, जो इथं जन्माला आला त्याला जावं लागणार. तारीख वेळ ठिकाण असं कुणी आहे का इथं अमर होण्याकरता आलेला आहे? सगळ्यांना इथून जावं लागणार आहे. प्रत्येकाची तारीख वेळ हे सगळं वेगळं वेगळं आहे बरं, पण मात्र जावं लागणार आहे की नाही? कधीतरी आयुष्य संपणार आहे. मला सांगा, घरामध्ये ज्या वेळेला सिलेंडर समाप्त होते, घरातली बाई काय म्हणते, एवढं सिलेंडर भरून आणा. मग हा जातो सिलेंडर भरून आणतो आणि बाईजवळ देतो. पण घरातली बाई हुशार असते, हा घरातली बाई काटकसर करणारी असावी, घरातली बाई हुशार असते. घरातली बाई काय करते, त्या सिलेंडरवर नाही तर कॅलेंडरवर सिलेंडर आणल्याची तारीख लिहते की अमुक तारखेला आपल्या घरी सिलेंडर आणलं. पण मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, त्या बाईला सिलेंडर कोण्या दिवशी आणलं याची तारीख लिहता येते, पण सिलेंडर कोण्या दिवशी संपेल याची तारीख लिहता येते का? नाही लिहता येत. का नाही लिहता येत? बाई हुशार आहे, का नाही लिहता येत तारीख? का नाही लिहता येत? कारण ते सिलेंडर आहे, त्याची काय गॅरंटी, ते कधी संपू शकते, ते कधी संपू शकते ना. जसं ते सिलेंडर तसं हे एक काय, फक्त सिलेंडर म्हटल्यावर माझ्याकडेच नका पाहू, आपापल्या सिलेंडरकडे पाहून घ्या आपण. मी माझ्याकडे. महाराज म्हणतात काळाची भीती जगामध्ये सगळ्यांना जरी असली तरी जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, हेही भीती आमच्या जीवनातली